प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा रामबंधू निवडा। कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा। द्वारका सर्कलसाठी 2 फेज करण्याचं ठरलं तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ताही लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तेजस्वी घोसाळकरांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। घोसाळकर नाराज असून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, त्यामुळे चमच्यांनी ताटातच राहावं। मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। तर काही लोकांना अजून प्रशिक्षण घेण्याची गरज, संजय राऊतांकडून देशपांडेंना प्रत्युत्तर। 40 आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही तर राज्याच्या मनातलं काय कळणार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल। मळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू। दुपारी 4 वाजेपर्यंत अ वर्ग गटासाठी 81 तर ब वर्गासाठी 90% मतदान। इस्रायल इराणमध्ये युद्धात अमेरिकेची एंट्री। अमेरिकेकडून इराणच्या 3 अणुकेंद्रांवरती हल्ला। वॉररूममध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी। प्रत्युत्तर दिल्यास परिणाम भोगावे लागतील। फोर्दोमधील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराणला इशारा, तर आता शांततेची वेळ असल्याचं अमेरिकेनं ठणकावलं। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर। इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचे जोरदार हल्ले। इस्रायलच्या अनेक शहरात स्फोटांचे आवाज। शक्तीमुळे शांतता येऊ शकते। युद्धातल्या अमेरिकेच्या एंट्रीनंतर नेतन्याहू यांचं विधान। तर सुरुवात अमेरिकेने केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा। इस्रायल सोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचा मोठा निर्णय। 3 संभावित वारसदारांची नावं जाहीर केली। वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही। आणि बर्मिंगहॅमहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाचा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। धमकीनंतर विमान रियादमध्ये उतरवण्यात आलं।